माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे अनेक हळदीच्या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. या हळद वाणांपैकी आपण कमी कालावधीत येणाऱ्या या 3 वाणांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. हा आपण पाहतोय पीडीकेव्ही वायगाव नावाचा वाण आहे आणि हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी संशोधित केलेला आहे. हा वाण अतिशय चांगला असून या वाणाची पावसाळी परिस्थितीत वाढ चांगली होती. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसावर या वाणाचे उत्पादन अवलंबून असून पावसाळ्यात पावसाच्या खंडादरम्यान व नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सिंचनाची सोय झाली तर हा वाण अतिशय चांगला येतो. इतर हळदीच्या वाणांच्या तुलनेत वायगाव हळदीचा रंग गडद मोहरी सारखा पिवळा धमक असतो. या वाणात कुरकुमींची टक्केवारी 6.2% आहे. या वाणांचे हळकुंडे नारंगी पिवळ्या रंगाचे आहेत. हळकुंडे आकाराने जाड, एकसमान आकाराचे प्रमाण जास्त असल्याने एक ग्रेडचे हळकुंडे जास्त प्रमाणात मिळतात. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे प्रमाण हे 18.21% या दरम्यान मिळते. या वाणाची हळद पावडर उत्कृष्ट दर्जाची, आकर्षक रंगाची, विशिष्ट सुगंधाची आणि चविष्ट आहे. वायगाव हळदीला आता भौगोलिक मानांकन सुद्धा प्राप्त झालेले आहे. आपल्या हळद संशोधन केंद्रावर या वाणाचे उत्पादन अतिशय चांगले आलेले आहे. आपल्या हवामानात हे वाण चांगला येतो. हा दुसरा जो वाण आहे कमी कालावधीचा लॅकाडॉन नावाचा हा वाण आहे. या हळदीची औषधी उद्योगात चांगली मागणी आहे. या हळदीचा कालावधी हा 190 ते 200 दिवसांचा आहे. या हळदीपासून प्रति हेक्टरी 15 ते 25 मेट्रिक टन उत्पादन मिळते. मेघालयातील थंड वातावरणात ही हळद चांगली येते. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण 7 ते 12% पर्यंत मिळते. हळदीचा गाभा हा गडद नारंगी पिवळ्या रंगाचा आहे. या हळदीला नुकतेच भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. आपल्या भागातील वातावरणात या हळदीचे चांगले उत्पादन येण्यासाठी हळदीच्या उभ्या पिकात एरंडीची लागवड केल्यास या हळदीची या एरंडीच्या सावलीमध्ये चांगली वाढ होते किंवा फळबागेमध्ये 2 ओळीतील जो मधला पट्टा आहे, या मधल्या पट्ट्यात बेड करून लागवड केल्यास फळबागेच्या सावलीत सुद्धा या हळदीचे उत्पादन अतिशय चांगले येते. संशोधन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय नामदार श्री हेमंत पाटील यांच्या अथक प्रयत्नातून या हळद वनांची उपलब्धता संशोधन केंद्रावर मोठ्या प्रमाणात झाली असून केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे या संशोधन केंद्रावर मोठ्या प्रमाणावर विविध हळद वनांची लागवड आपल्याला करणे शक्य झाले आहे. आपण आता पाहतोय की हा तिसरा वाण आहे, तो सुद्धा कमी कालावधीचा आहे. या वाणाचा आंब्या हळद ह्या नावाने ही हळद ओळखल्या जाते. या प्रकारच्या हळदीला कच्च्या आंब्यासारखा सुवास येतो. गाभ्याचा रंग फिकट पिवळा पांढरट असतो. ही हळद 7 ते 7.5 महिन्यात काढणीसाठी तयार होते. या हळदीचा मुख्य वापर लोणचे तयार करण्यासाठी करतात. आंबे हळद अनेक गुणांनी युक्त असून काही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले तर हळद उगाळून लावण्यात येते. तसेच त्यामुळे सूज कमी होऊन वेदना शांत होण्यासाठी तसेच शरीरावर गाठ आल्यास आंब्या हळदीच्या लेपाने ती बसते. अंगावर खरका उठल्यास आंबे हळद कडूजिरे वाटून लावतात. लचकणे, मुरगळणे, सुजणे, पावडर यावर आंबे हळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात. आंबे हळद आणि साय चेहऱ्यावर एकत्र लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. आंब्या हळदीचे चूर्ण घेतल्यामुळे अग्निमांद विकारात त्वरित फायदा होतो. भूक चांगली लागते. लहान मोठ्या आतड्यातील वायू मोकळा होतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरता आंब्या हळदीचा विशेष उपयोग होतो. या सर्व वनांची लागवड आपण संशोधन केंद्राचे सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून जे वाण आपल्या भागामध्ये अतिशय चांगले उत्पादन देत आहेत, या सर्व वाणांची आपण शेतकऱ्यांना उपलब्धता येत्या काळामध्ये करून देत आहोत. आंबे हळदीपासून अतिशय उत्कृष्ट दर्जाचे लोणचे तयार होते. यशोगंगा या महिला बचत गटाने हे लोणचे तयार केले असून यामुळे हळदीचा दैनंदिन वापरामध्ये वापर वाढतो आणि चांगले पैसे पण त्यापासून मिळतात.